तुलनात्मक राजकारण कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स. आधुनिक काळात तुलनात्मक शासन आणि राजकारण या अभ्यासाला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आज जगामध्ये जवळपास 202 राष्ट्र अस्तित्वात आहेत. त्यांच्या शासकीय रचनेमध्ये खूपच भिन्नता आढळते. भौगोलिक स्थिती, सामाजिक परिस्थिती, आर्थिक स्थिती, संस्कृती, शासन पद्धती, राजकीय विचारप्रणाली आणि तेथील विविध प्रकारच्या समस्या या दृष्टीनं आपण जर विचार केला तर प्रत्येक राष्ट्राचं वेगळेपण जाणवेल. एका राष्ट्राची शासन व्यवस्था ही दुसऱ्या राष्ट्राच्या शासन व्यवस्थेहून वेगळी आहे, वैशिष्ट्यपूर्ण आहे. सामान्यतः प्रत्येक राष्ट्राच्या शासन पद्धतीचं स्थैर्य आणि यश अपयश हे तेथील परिस्थितीवर अवलंबून असतं. आणि म्हणूनच तौलनिक राजकारणाचा, तौलनिक शासन पद्धतींचा अभ्यास करणं आणि त्यासंबंधीचा निष्कर्ष काढणं हा राज्यशास्त्राच्या अभ्यासाचा एक आवश्यक असा भाग बनलेला आहे. प्राचीन काळापासूनच तुलनात्मक शासन आणि राजकारण यासंबंधीचा अभ्यास चालू असलेला दिसेल. राज्यशास्त्राचा जनक म्हणजेच ॲरिस्टॉटल यांच्यापासून ते आज 21व्या शतकातील आधुनिक राजकीय संशोधकांपर्यंत सर्वच विचारवंतांनी तुलनात्मक पद्धतीनं विविध शासन संस्थांचं अध्ययन केलेलं आहे आणि मग राजकीय निष्कर्ष काढलेले आहेत. आपल्याला तुलनात्मक राजकारणाची आवश्यकता काय आहे हे अभ्यासणं गरजेचं आहे. आधुनिक विश्लेषणकारांनी राजकीय व्यवस्थांचा आणि तेथील शासन पद्धतींचा आढावा हा घेतलेला आहे. आणि हा आढावा घेत असताना पर्यावरणात्मक, सांस्कृतिक, वर्तनवादी दृष्टिकोनातून हा त्यांनी अभ्यास केल्यामुळं तौलनिक अभ्यास हा अधिक उपयुक्त ठरू लागलेला आहे. उदाहरणार्थ, संसदीय शासन पद्धतीचा अभ्यास हा तुलनात्मक वास्तववादी दृष्टीनं केल्यामुळं इंग्लंड आणि भारत या दोन देशांमध्ये जी संसदीय शासन पद्धती स्वीकारलेली आहे तिचं खरं स्वरूप आपल्याला समजून येईल. याप्रमाणेच अमेरिका, पाकिस्तान, फ्रान्स या देशांनी जी अध्यक्षीय शासन पद्धती स्वीकारलेली आहे तिचा अभ्यास केल्यानं या देशांच्या तौलनिक अभ्यास करता येईल आणि त्यासंबंधी निष्कर्ष काढता येतील. जगामध्ये प्रगत, अप्रगत आणि विकसनशील अशा सर्वच राष्ट्रांची शासकीय यंत्रणा आणि कार्यपद्धती समजून घेणं आवश्यक असतं. अमेरिका, फ्रान्स, कॅनडा, जर्मनी, इंग्लंड, रशिया, जपान, नॉर्वे, बेल्जियम, स्वित्झर्लंड अशी काही प्रगत राष्ट्र आहेत. आणि या प्रगत राष्ट्रांच्यामधील शासकीय यंत्रणा, प्रशासकीय कार्यपद्धती याचा जर अभ्यास केला तर त्यांनी आपल्या देशामध्ये कोणत्या पद्धतीनं प्रगती केलेली आहे, त्यांचा विकास कसा झाला हे समजून येतं. आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका ही काही अप्रगत राष्ट्र आहेत. या खंडांमधील जी राष्ट्र आहेत ती अप्रगत राष्ट्र आहेत आणि त्यामुळं या राष्ट्रांची प्रगती होण्यासाठी कोणती शासन यंत्रणा उपयुक्त ठरेल, कोणती शासन पद्धती उपयुक्त ठरू शकेल याविषयीचा तुलनात्मक अभ्यास आजमितीला करणं खूप गरजेचं आहे. तिसऱ्या जगातील मागासलेल्या राष्ट्रांच्या समस्या सोडवायच्या असतील तर त्या ठिकाणी कोणती शासन प्रणाली उपयुक्त ठरेल, तेथील परिस्थितीशी सुसंगत आणि उपयुक्त ठरू शकेल अशी शासन पद्धती कोणती याविषयी तुलनात्मक शासन आणि राजकारणाचा अभ्यास हा अधिक मार्गदर्शक आणि उपयुक्त ठरू शकतो. प्रत्येक राजकीय व्यवस्थेमध्ये विशिष्ट अशी शासन प्रणाली, विशिष्ट अशी विचारप्रणाली यशस्वी करण्यासाठी तिथली शासन यंत्रणा प्रयत्नशील असते. प्रत्येक राष्ट्रातील शासन पद्धती विशिष्ट विचारप्रणालीचा पुरस्कार करत असते. उदाहरणार्थ, लोकशाही समाजवाद, उदारमतवाद, साम्यवाद, भांडवलवाद, नाझीवाद, फॅसिस्टवाद, गांधीवाद, आदर्शवाद, वसाहतवाद, साम्राज्यवाद, दहशतवाद अशा वेगवेगळ्या विचारप्रणाली या वेगवेगळ्या राष्ट्रांनी स्वीकारलेल्या दिसत आहेत. प्रत्येक शासन पद्धती ही राजकीय, सामाजिक परिस्थितीनुसार विशिष्ट अशा विचारप्रणालीचा पुरस्कार करत असते. आणि म्हणून विविध राजकीय विचारप्रणालींचा आणि त्यासंबंधी जर शासकीय पद्धतींचा अभ्यास केला तर तो तुलनात्मक अभ्यास ठरतो.
आणि आज मितीस या तुलनात्मक दृष्टिकोनातून हा अभ्यास करणं खूप गरजेचं झालेलं आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जगामध्ये जो वसाहतवाद आणि साम्राज्यवाद निर्माण झाला तो 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये संपुष्टात आला आणि यानंतर अनेक नवोदित राष्ट्रे उदयाला आली. अशा नवोदित राष्ट्रांनी स्वीकारलेली जी शासन पद्धती आहे ती कोणत्या स्वरूपाची आहे? अशी नवोदित राष्ट्र राजकीय आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र, स्वायत्त आणि स्वावलंबी झालेली आहेत का? तौलनिक आणि शास्त्रीय पद्धतीने जर अभ्यास केला तर आपल्याला याचं खरं स्वरूप कळू शकेल. तिसऱ्या जगातील जवळपास 2/3 राष्ट्र ही आर्थिकदृष्ट्या मागासलेली आहेत. दारिद्र्य, बेकारी, उपासमार, अज्ञान यामुळे ती ग्रस्त झालेली आहेत. ती दुर्बल राष्ट्र आर्थिक पारतंत्र्यामध्ये सापडलेली आहेत. त्यांना राजकीय स्वातंत्र्य आणि स्वायत्तता खऱ्या अर्थानं उपभोगता येत नाही आहे. बड्या राष्ट्रांकडून त्यांचं नेहमी राजकीय असेल, आर्थिक असेल, शोषणच होतं. तेव्हा अशा विकसनशील अप्रगत राष्ट्रांच्या ज्या काही विविध समस्या आहेत आणि त्यावरील जर उपाययोजना आपल्याला सुचवायच्या असतील तर त्याच्यासाठी केवळ तौलनिक राज्यशास्त्राचा किंवा तुलनात्मक राजकारणाचा, तुलनात्मक शासन पद्धतीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका यासारख्या विकसनशील राष्ट्रांची, या खंडांमधील विकसनशील राष्ट्रांची जी राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक दृष्टीनं सर्वांगीण प्रगती व्हायची असेल तर त्या ठिकाणी कोणती शासन पद्धती आहे, कोणती कार्यपद्धती आहे याचा तुलनात्मक दृष्टिकोनातून अभ्यास होणं खूप महत्त्वाचं आहे. आज 21व्या शतकामध्ये प्रत्येक राष्ट्राला आपलं स्वयंपूर्ण, सुखी आणि स्वयंशासित राज्य निर्माण करायचं आहे. त्यामुळे विविध राष्ट्रांच्या शासन पद्धतींची आणि त्यांच्या कार्यपद्धतींची तुलनात्मक पद्धतीने चिकित्सा करणं, त्यांचा अभ्यास करणं आणि मग त्यानुसार निर्णय घेणं आणि कृती करणं ही आज आवश्यकता निर्माण झालेली आहे. ही आजच्या काळाची गरज आहे. तुलनात्मक राजकारणाचा नेमका अर्थ काय? तुलनात्मक राजकारण कशाला म्हणायचं? तुलनात्मक राजकारणामध्ये कोणत्या गोष्टी अंतर्भूत केल्या जातात हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. विविध राजकीय व्यवस्थांचा आणि त्यांच्या राजकारणांचा तुलनात्मक अभ्यास करताना प्रथम तुलनात्मक शासन आणि राजकारण या संकल्पना समजावून घेणं गरजेचं ठरतं. प्रोफेसर S.E. फायनर यांनी म्हटलेलं आहे की तुलनात्मक शासन आणि राजकारण यामध्ये फारसा फरक नाही आहे. त्यांच्या मते समाज नियंत्रणासाठी शासन संस्था निर्माण केलेली असते आणि तिचं स्वरूप आणि कार्य याच्यामध्ये फरक करणं योग्य नाही. त्याचप्रमाणे एडवर्ड फ्रीमन यांनी म्हटलेलं आहे तुलनात्मक शासन आणि राजकारण या दोहोंमध्ये काही प्रमाणात फरक आढळतो. स्थूलमानानं जरी तुलनात्मक शासन आणि राजकारण या संकल्पना समान वाटत असल्या तरीही सूक्ष्म पद्धतीनं आपण जर त्याचं अवलोकन केलं तर निश्चितपणे त्याच्यात फरक समजून येईल आपल्याला. फ्रीमन यांच्या मते तुलनात्मक शासन म्हणजे राजकीय संस्था किंवा शासन संस्थेचे घटक यांचा अभ्यास होय. तुलनात्मक शासन संस्थांच्या अभ्यासामध्ये विविध प्रकारच्या औपचारिक संस्थांचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ कायदेमंडळ, कार्यपालिका, न्यायसंस्था, राजकीय पक्ष, निर्वाचन आयोग, नोकर यंत्रणा, वित्त आयोग अशा अनेक प्रकारच्या औपचारिक संस्थांचा अभ्यास हा तुलनात्मक पद्धतीने केला जातो. तुलनात्मक राजकारण कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स म्हणजे विविध औपचारिक राजकीय संस्थांच्या कार्याचा, प्रक्रियांचा व त्यांच्या परिणामांचा अनौपचारिक पद्धतीनं अभ्यास करणं म्हणजे तुलनात्मक राजकारण होय. उदाहरणार्थ कायदे निर्मितीची प्रक्रिया, धोरण निर्मिती आणि धोरण निश्चितीची प्रक्रिया, त्यांची अंमलबजावणी, न्यायदानाची प्रक्रिया, मतदारांचं वर्तन, दबाव गटाची परिणामकारकता अशा अनेक अनौपचारिक बाबींचा अभ्यास हा तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासात केला जातो. तुलनात्मक शासनाचा अभ्यास हा मर्यादित स्वरूपाचा असतो कारण हा अभ्यास संस्थात्मक, वर्णनात्मक आणि तात्विक स्वरूपाचा असतो. या उलट तुलनात्मक राजकारणाचा अभ्यास हा अमर्याद असतो कारण याच्यामध्ये अनेक गोष्टी अंतर्भूत असतात. सामाजिक, आर्थिक, नैतिक, सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या दृष्टीनं तुलनात्मक राजकारणाचा अभ्यास करावा लागतो. याच्यामध्ये राजकीय क्रिया, प्रक्रिया,
राजकीय वर्तन, राजकीय सामाजिकरण, राजकीय संस्कृतीकरण, राजकीय संसूचन अशा वेगवेगळ्या संकल्पनांचा अभ्यास हा तुलनात्मक राजकारणामध्ये केला जातो. आणि म्हणून तुलनात्मक राजकारणाचा अभ्यास करताना पर्यावरणवादी, वर्तनवादी, वास्तववादी, मानसशास्त्रीय असे वेगवेगळे दृष्टिकोन वापरावे लागतात आणि त्यातून अनौपचारिक पद्धतीनं अभ्यास करावा लागतो आणि मग निष्कर्ष काढावे लागतात. उदाहरणार्थ संसदीय लोकशाही शासन पद्धतीचा तुलनात्मक अभ्यास हा औपचारिक पद्धतीनं केला जातो. इंग्लंड, भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, डेन्मार्क, बेल्जियम, हॉलंड, स्वीडन, दक्षिण आफ्रिका संघ यासारख्या वेगवेगळ्या देशांमधील संसदीय शासन पद्धतीचा अभ्यास हा तुलनात्मक पद्धतीनं केला जातो. या औपचारिक तुलनात्मक शासन संस्थांच्या अभ्यासाबरोबरच तेथील राजकारणाचा सुद्धा तौलनिकपणे अभ्यास हा अनौपचारिकपणे करावा लागतो. विशेषतः तिसऱ्या जगातील विविध राष्ट्रांच्या शासन पद्धतींचा तुलनात्मक पद्धतीनं औपचारिक स्वरूपाचा अभ्यास केला जातो. कारण तिसऱ्या जगातील राष्ट्रांच्या जर समस्या सोडवायच्या असतील तर त्या ठिकाणी त्यांच्या शासन संस्थांचा तुलनात्मक अभ्यास करणं अधिक संयुक्तिक वाटतं. कारण आपल्या शासन संस्थेमध्ये कुठे कमतरता आहे का? इतर राष्ट्रांनी जी प्रगती साधलेली आहे ती प्रगती साधण्यामध्ये आपल्या राष्ट्रात कोणतं अडसर ठरत आहे? आपल्या शासन प्रणालीमध्ये तर काही चुका नाहीत ना, याचा शोध घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या शासन प्रणाली आणि त्यांची शासन प्रणाली याचा तुलनात्मक अभ्यास करणं खूप गरजेचं होऊन बसलेलं आहे. तुलनात्मक राजकारणाच्या व्याख्या वेगवेगळ्या विचारवंतांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यापैकी काही विचारवंतांच्या व्याख्या इथं अभ्यासणं गरजेचं आहे. एक M.G. स्मिथ असं म्हणतात की तुलनात्मक राजकारण म्हणजे राजकीय संस्था, संघटना, त्यांचे घटक, गुणधर्म, परस्पर संबंध, परिवर्तन आणि त्यासंबंधीचे मार्ग यांचा तौलनिक अभ्यास होय. म्हणजेच M.G. स्मिथ यांनी तुलनात्मक राजकारणामध्ये वेगवेगळ्या संस्था, राजकीय संस्था आणि संघटनांचा तुलनात्मक अभ्यास समाविष्ट केलेला आहे. दुसरी व्याख्या आहे रॉयसी मॅक्रेडिस यांची. तुलनात्मक राजकारणाचा संबंध अशा शासकीय यंत्रणेशी येतो की ज्यामध्ये समाज, ऐतिहासिक वारसा, भौगोलिक व नैसर्गिक देणग्या, उत्पादने, सामाजिक व आर्थिक संघटना, त्यांची विचारसरणी, मूल्यव्यवस्था, राजकीय पद्धती, राजकीय पक्ष, हितसंबंधी गट आणि नेतृत्व यंत्रणा यांचा समावेश यामध्ये असतो. म्हणजेच तुलनात्मक राजकारणाच्या संबंधामध्ये वेगवेगळ्या घटकांचा समावेश रॉयसी मॅक्रेडिस यांनी केलेला आहे. अगदी भौगोलिक नैसर्गिक घटकापासून ते राजकीय व्यवस्थेपर्यंत सर्व घटक आणि त्यांचा तुलनात्मक अभ्यास हा तुलनात्मक राजकारणाचा अभ्यास विषय असू शकतो. तिसरी व्याख्या आहे M. कर्टिस यांची. राजकीय संस्थांच्या आणि राजकीय वर्तनाच्या प्रत्यक्ष कार्यवाहीत असणारा नियमितपणा, सारखेपणा आणि तफावती याच्याशी तुलनात्मक राजकारणाचा संबंध येत असतो. दोन देशांमधील ज्या राजकीय संस्था आहेत त्यांच्यामध्ये असणारं जे राजकीय वर्तन आहे आणि प्रत्यक्ष कार्यवाही करत असताना कोणत्या प्रकारची कृती त्यांच्याकडून घडून येते, यामध्ये काय सारखेपणा आहे, नियमितपणा कोणत्या गोष्टींमध्ये आहे आणि त्या व्यवस्थांमध्ये तफावती म्हणजे फरक कोणत्या गोष्टींमध्ये आहे, याचा ज्यावेळेला अभ्यास केला जातो त्यावेळेला त्याला तुलनात्मक राजकारण असं म्हणतात. यानंतरची व्याख्या सांगता येईल जे.सी. जोहरी यांची. जे.सी. जोहरी यांच्या मते तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासात राजकीय कृती, राजकीय प्रक्रिया आणि राजकीय सत्ता यांचा अभ्यास हा तुलनात्मक पद्धतीनं केला जातो. म्हणजेच राजकीय कृती, राजकीय प्रक्रिया आणि राजकीय सत्ता या तीन घटकांचा जे शासन संस्थेचे संबंधित घटक आहेत त्यांचा तुलनात्मक अभ्यास हा तुलनात्मक राजकारणामध्ये केला जातो. म्हणजे M.G. स्मिथ, मॅक्रेडिस, कर्टिस आणि जे.सी. जोहरी यांच्या व्याख्यांचा परामर्श घेतल्यानंतर आपल्याला साधारणपणे असं म्हणता येईल की तुलनात्मक राजकारण म्हणजे जगातील विविध शासन संस्थांच्या रचनांचा, त्यांच्या राजकीय क्रियाप्रक्रियांचा, कृतींचा आणि सत्तेच्या आविष्करणांचा तुलनात्मक अभ्यास करणं होय.
म्हणजेच राजकीय सत्ता, राजकीय प्रक्रिया आणि राजकीय कृती यांचं तुलनात्मक विश्लेषण म्हणजे तुलनात्मक राजकारण होय. राजकारण पाहायला गेलं तर सार्वत्रिक स्वरूपाची प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया सातत्यानं चालणारी आणि गतिशील अशा प्रकारची प्रक्रिया आहे. तुलनात्मक राजकारणाचं स्वरूप समजावून घेत असताना यासंबंधी या संकल्पनेमध्ये ज्या कार्यक्षेत्राचा समावेश केला जातो त्याचं स्वरूप सर्वप्रथम समजावून घेणं आवश्यक आहे. कारण राजकारण ही प्रक्रिया सातत्याने चालणारी आहे, गतिशील आहे, त्याचप्रमाणे ती परिवर्तनशील सुद्धा आहे. राजकीय कृती घडून आणण्यासाठी शासनाला निर्णय घ्यावे लागतात. धोरण निश्चिती, निर्णय निर्धारण अशा राजकीय प्रक्रियेतून राजकीय सत्तेचं प्रकटीकरण होत असतं आणि म्हणून तुलनात्मक राजकारण या संज्ञेचं विश्लेषण करताना राजकारण ही संज्ञा समजावून घेणं आवश्यक आहे. जे.सी. जोहरी यांनी आपल्या तुलनात्मक राजकारण कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स या ग्रंथामध्ये राजकारण या संज्ञेचं विश्लेषण केलेलं आहे. राजकारण या संकल्पनेमध्ये 3 कार्यक्षेत्रांचा समावेश केला जातो. 1 राजकीय कृती, राजकीय प्रक्रिया, 3 राजकीय सत्ता. राजकीय व्यवस्थेत राजकीय कृतीद्वारे राजकीय क्रिया प्रक्रिया होत असतात आणि त्यातूनच राजकीय सत्ता प्रकट होत असते. यालाच राजकारण असं म्हटलं जातं. विविध राजकीय व्यवस्थांमधील शासन संस्थांच्या राजकारणाचा जेव्हा तुलनात्मक दृष्टीनं अभ्यास केला जातो तेव्हा त्याला तुलनात्मक राजकारण असं संबोधलं जातं. या कार्यक्षेत्रांपैकी पहिलं कार्यक्षेत्र म्हणजे राजकीय कृती. कशाला म्हणतात? राजकीय कृती म्हणजे काय? तर राजकीय कृती मायकेल ओकशॉट यांनी आपल्या राजकीय शिक्षण पॉलिटिकल एज्युकेशन या ग्रंथामध्ये राजकीय कृती या संकल्पनेचं विश्लेषण केलेलं आहे. त्यांच्या मते नागरी समाजामध्ये नागरिकांचे जे परस्पर हितसंबंध असतात ते जोपासून त्यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी प्राप्त परिस्थितीचा विचार करूनच शासन संस्थेला निर्णय घ्यावे लागतात आणि त्यानुसार राजकीय कृती करावी लागते. कारण समाजामध्ये नेहमी सत्तेसाठी संघर्ष निर्माण झालेला असतो आणि हा संघर्ष जर कमी करायचा असेल तर त्यासाठी राजकीय व्यवस्थेला काही कृती करावी लागते, प्राप्त परिस्थितीची माहिती घ्यावी लागते आणि मगच राज्यकर्त्यांना निर्णय घ्यावे लागतात. मायकेल ओकशॉट यांनी याच्यासाठी एक सुंदर चित्रण केलेलं आहे. ते म्हणतात, समाजरूपी समुद्रात राज्यरूपी जहाज चालविणं यास राजकीय कृती असं म्हणतात. अशा समाजरूपी समुद्राला तळ नाही, किनारा नाही, तसेच ज्याला अंत नाही आणि आरंभ नाही अशा समाजरूपी समुद्र त्या राज्यरूपी जहाजाचा मित्र असू शकतो आणि शत्रूही असू शकतो. म्हणजेच राजकारणामध्ये कोणी मित्रही नसतो आणि कोणी शत्रूही नाही. जसं की म्हणावं लागेल की हा एक विशाल असा समुद्र आहे आणि या विशाल अशा समुद्रामध्ये आपण राज्यरूपी जहाज चालवत आहोत, म्हणजेच आपली राजकीय कृती आहे. यानंतर जीन ब्लॉन्डेल असं म्हणतायत, ॲन इंट्रोडक्शन ऑफ कंपॅरेटिव्ह गव्हर्नमेंट या ग्रंथामध्ये राजकीय कृतीचं त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. त्यांच्या मते राजकीय व्यवस्थेकडून निर्णय घेण्याची आणि त्या निर्णयांची कार्यवाही करण्याची जी प्रक्रिया केली जाते तिला राजकीय कृती असं म्हणतात. डेव्हिड ईस्टन यांनी सुद्धा आपल्या सिस्टम ॲनालिसिस ऑफ पॉलिटिकल लाईफ या ग्रंथामध्ये राजकीय कृतीचं विश्लेषण केलेलं आहे. त्यांच्या मते उपयुक्ततेच्या हेतूनं नागरी समाजातील कार्य विभागून देण्यासाठी जी कृती केली जाते तिला राजकीय कृती असं म्हणतात. नागरिकांनी राजकीय व्यवस्थेकडे केलेल्या मागण्या आणि त्यानुसार केलेल्या कृती यातूनच समाजातील संघर्ष कमी होत असतात.
म्हणजेच मानवी समाजामध्ये संघर्ष समस्या कमी करण्यासाठी राजकीय व्यवस्थेला प्राप्त परिस्थितीचा विचार करून काही निर्णय घ्यावे लागतात, काही कृती कराव्या लागतात, त्याला राजकीय कृती असं म्हणतात. विविध कायदे करावे लागतात, नियम तयार करावे लागतात आणि त्या माध्यमातून शासन संस्थेला काही कृती करावी लागते, तिलाच राजकीय कृती असं म्हणतात. म्हणजेच राजकीय कृती ही कधीही न संपणारी आणि सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. दुसरं, राजकीय प्रक्रिया, पॉलिटिकल प्रोसेस. राजकीय कृतीचा अर्थ अधिक व्यापकतेनं आपण घेतला असता राजकीय प्रक्रिया आपल्याला समजून येईल. नागरी समाजामध्ये विविध संस्था संघटना यांच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यांच्या संस्था संघटना यांच्या कार्यावर नियंत्रण ठेवून त्यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी राज्यसंस्थेला काही कायदे करावे लागतात आणि त्या कायद्यांची अंमलबजावणी करावी लागते. अशा प्रकारे कायदे निर्मिती आणि कायद्यांची कार्यवाही अशी राजकीय प्रक्रिया राजकीय व्यवस्थेमध्ये सातत्याने चालू असते. जीन ब्लॉन्डेल असं म्हणतात की शासन संस्था ही 3 प्रक्रियांद्वारे राज्यकारभार चालवित असते. एक, कायदे मंडळाकडून कायद्याची निर्मिती करण्याची प्रक्रिया. दुसरी, कार्यकारी मंडळाद्वारे आणि प्रशासकीय यंत्रणेद्वारे कायद्यांची निर्णयांची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया. 3, कायदे निर्णय या संदर्भात निर्माण झालेल्या वादासंबंधी न्यायसंस्थेद्वारे न्याय देण्याची प्रक्रिया. म्हणजे अशा प्रकारे शासन संस्था ही या 3 प्रक्रियांच्याद्वारे नागरी समाजाचं नियंत्रण आणि संरक्षण करत असते. प्रत्येक शासन संस्था ही या 3 प्रक्रियांद्वारे नागरी समाजाचे नियंत्रण संरक्षण करण्याचं काम ही नियमितपणे करत असते. कायदे निर्मिती, त्यांची कार्यवाही आणि न्यायदान अशी कार्यही चालू असतात. अर्थात अशा कार्यासंबंधी ज्या राजकीय क्रियाप्रक्रिया आणि कृती होत असतात त्यांचा समावेश हा राजकीय प्रक्रियांमध्ये होत असतो. उदाहरणार्थ, शासनाने शेतमालाचे दुधाचे भाव वाढवून दिले या प्रक्रियेमागे घटनात्मक अधिकारांचा औपचारिकपणा निश्चितपणे असतो, परंतु त्याबरोबर शेतकऱ्यांनी केलेली आंदोलनं, निदर्शनं ही अनौपचारिक प्रक्रियासुद्धा कारणीभूत आहे. सामाजिक पर्यावरणामध्ये विविध हितसंबंधी गट असतात, संघटना, दबाव गट, समूह यांचा प्रभाव हा शासनाच्या ध्येयधोरणावर पडत असतो. अलीकडेच उसाला भाव वाढवून देणं ही सुद्धा एक अनौपचारिक कृती आहे आणि या पाठीमागे शेतकरी संघटना ही तीव्र आंदोलन करत आहे, हे कारणीभूत आहे. म्हणजेच वेगवेगळ्या राजकीय प्रक्रियेमागे काही औपचारिक आणि काही अनौपचारिक घटक कारणीभूत असतात. तेव्हा राजकीय प्रक्रिया आणि सामाजिक पर्यावरणामध्ये कार्य करणारे घटक यांचा अन्योन्य संबंध आहे. दारिद्र्य, बेकारी, महागाई, दुष्काळ, पूर अशा वेगवेगळ्या कारणांमुळं समाजामध्ये विविध संघटनांकडून शासनावर नेहमी दबाव येत असतो. त्यांच्या मागण्या या सातत्यानं वाढत असतात आणि त्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या असतात. अर्थात त्या मागण्यांचा शासनाला विचार करावा लागतो आणि त्या दृष्टीनं निर्णय घ्यावे लागतात आणि त्या निर्णयांची अंमलबजावणी करावी लागते. म्हणजेच राजकीय प्रक्रिया घडून येताना जे औपचारिक आणि अनौपचारिक घटक कारणीभूत असतात त्यांच्यामध्ये समन्वय साधूनच शासन संस्थेला निर्णय घ्यावे लागतात आणि असे निर्णय सामाजिक संवर्धनाच्या दृष्टीने हिताचे ठरतात. तिसरी प्रक्रिया आहे ती म्हणजे राजकीय सत्ता, पॉलिटिकल पॉवर. तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासात राजकीय सत्ता या संकल्पनेला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक राजकीय व्यवस्थेमध्ये शासन संस्था जे निर्णय घेते, जे कृती करते, त्याच्या पाठीशी हीच राजकीय सत्ता असते. शासनाचे निर्णय घेण्याची आणि निर्णयांची अंमलबजावणी करण्याची जी क्षमता असते तिलाच राजकीय सत्ता असं म्हणतात. राजकीय प्रभावातून राजकीय सत्तेला जनतेची अधिमान्यता प्राप्त होत असते. राजकीय अधिमान्यता प्राप्त झाली की राजकीय सत्तेनं घेतलेले जे निर्णय आहेत, आज्ञा किंवा आदेश यांचं पालन आपोआप जनतेकडून होत असतं. जोपर्यंत जनता
राजकीय सत्तेला अधिमान्यता देत नाही तोपर्यंत कायद्याचं पालन जनतेकडून होत नाही. म्हणजे अशा प्रकारे राजकीय व्यवस्थेमध्ये राजकीय सत्ता ही जनतेची अधिमान्यता प्राप्त करून निर्णय घेत असते. तेव्हा विविध देशांच्या राजकीय सत्तेच्या प्रकटीकरणाचा तुलनात्मक अभ्यास करणं हा देखील तुलनात्मक राजकारणाचा मुख्य हेतू असू शकतो. लोकशाही शासन पद्धती असो व सर्वंकष शासन पद्धती असो, त्या ठिकाणी राजकीय सत्तेच्या आविष्करणाला महत्त्व आहेच. सत्ताधारी राजकीय पक्ष निर्णय घेण्याचा, त्यांची कार्यवाही करण्याचं कार्य करत असतो. त्यामुळं विविध राजकीय व्यवस्थांमध्ये राजकीय सत्तेचं प्रकटीकरण कसं झालेलं आहे याविषयीचा तुलनात्मक अभ्यास करणं हे खूप गरजेचं आहे. कारण प्रत्येक शासन संस्थेचं सत्तेचं प्रकटीकरण हे दुसऱ्या शासन संस्थेच्या प्रकटीकरणापेक्षा वेगळं असू शकतं. आरेस्टॉनी यांच्या मते नागरी समाजामध्ये व्यक्ती किंवा व्यक्तिसमूह ज्या क्षमतेच्या आधारे अन्य समूहांचे व्यक्तिसमूहांचे वर्णन आपल्या इच्छेप्रमाणे बदलून घेऊ शकतो, तेव्हा त्या क्षमतेला किंवा त्या बळाला सत्ता असं म्हणतात. सत्ता म्हणजे विशिष्ट प्रकारचे मानवी संबंध होय. आरेस्टॉनी यांनी काय म्हटलेलं आहे? नागरी समाजात व्यक्ती किंवा व्यक्तिसमूह ज्या क्षमतेच्या आधारे अन्य व्यक्तिसमूहाचे वर्तन आपल्या इच्छेप्रमाणे बदलून घेऊ शकतो, त्या क्षमतेला, बळाला सत्ता असं म्हणतात. सत्ता ही विशिष्ट प्रकारचे मानवी संबंध आहे. कार्ल फ्रेडरिच यांच्या मते सत्तेच्या या विचाराला विचारवंत आरेस्टॉनी यांनी पाठिंबा दिलेला होता. हॅरोल्ड लॉसवेल यांच्या मते राजकीय सत्ता म्हणजे दोन्ही व्यक्तींमधील किंवा दोन व्यक्तिसमूहांमधील सामाजिक आंतरक्रिया होय. राजकीय सत्ता हा सामाजिक संबंधाचा एक आविष्करणाचा भाग असतो. म्हणजेच राजकीय सत्ता हा सामाजिक संबंधाच्या आविष्करणाचा एक भाग आहे आणि म्हणून शासनाचे निर्णय घेण्याची, निर्णयांची अंमलबजावणी करण्याची जी क्षमता असते तिला राजकीय सत्ता असं म्हणतात. आणि म्हणून तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासामध्ये या राजकीय सत्तेच्या अभ्यासाला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. एकंदरीतच विविध राजकीय व्यवस्थांमधील राजकीय कृती, राजकीय प्रक्रिया आणि राजकीय सत्ता यांचा तुलनात्मक अभ्यास करून निष्कर्ष काढणं हा तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासाचा मुख्य हेतू असतो. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला तुलनात्मक राजकारणाचं स्वरूप स्पष्ट करण्यासाठी प्रथम राजकारण म्हणजे काय आणि राजकारणाशी निगडीत असणाऱ्या या 3 संकल्पना यांचं स्पष्टीकरण करावं लागेल. एक, राजकीय कृती म्हणजे काय, दुसरं राजकीय प्रक्रिया आणि तिसरं राजकीय सत्ता.